काळाचे भारत विद्या मंदिर माध्यमिक विभागामध्ये गेले 3 वर्ष आपण BIS क्लब चालवत आहोत। यासाठी आपल्याला संस्थेच्या अध्यक्षा माननीय सीमा दिवाकर गोरे मॅडमनी त्यांनी खूप प्रोत्साहन केले। भोसले सरांनी आम्ही त्यांच्याजवळ हा उपक्रम सादर केला, त्यावेळेस सीमा मॅडमला ते खूप आवडलं, अध्यक्ष मॅडमला। आणि तिथून आपण गेले तिसरं वर्ष BIS क्लब आपण त्याचे BIS क्लबचे सर्व उपक्रम आपण चालवत आहोत। आणि हा BIS म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड म्हणजे भारतीय मानक ब्युरो। त्याच्यामध्ये तुम्ही 3 स्पर्धा ठेवत बरोबर BIS क्लबनं। त्यांनी भोसले सरांजवळ सांगितलं की हे 3 उपक्रम तुम्ही चालवा तुमच्या शाळेमध्ये, आणि त्यांनी आपल्या संस्थेच्या आणि शाळेची परवानगी घेऊन BIS जे उपक्रम आहे ते दरवर्षी ते प्रामाणिकपणे चालवतात। आणि त्याचा पहिला उपक्रम होता की चित्रकला स्पर्धा बरोबर आहे, म्हणजे पोस्टर मेकिंग स्पर्धा। दुसरा उपक्रम होता की स्टँडर्डवर प्रत्येक कुठेतरी एका वस्तू स्टँडर्ड लिहायचं, आणि त्याच्यामध्ये तुम्ही बिस्किटवर प्रोजेक्ट केला बरोबर आहे। प्रोजेक्ट म्हणजे उपक्रम, एक बिस्किट कुठलंही बिस्किट घ्या, कुठे पार्लेचं बिस्किट घ्या किंवा कुठल्या एका कंपनीचं बिस्किट घ्या, त्या बिस्किटवर तुम्ही जे प्रोजेक्ट बनवलं ते त्याचं स्टँडर्ड कसं असतं त्याचा तुम्ही अनुभव घेतला। हा जो तुम्ही अनुभव घेतला आहे हा सर्वसाधारण अनुभव नाही आहे, कारण नुसतं शिकवणं वर्गात शाळेमध्ये तुम्ही येता आणि शिक्षक तुम्हाला पुस्तकी ज्ञान देतात बरोबर आहे। मग पुस्तकी ज्ञान देणं आणि एखाद्या वस्तूवर प्रोजेक्ट बनवणं ह्याच्यामध्ये खूप तफावत आहे। नुसतं ज्ञान देणं आणि ते तुम्ही ग्रहण करणं ह्याच्या पलीकडं जेव्हा एखादा विद्यार्थी प्रोजेक्ट बनवतो एखाद्या वस्तूवर, हा उपक्रम बनवण्याचं काम आपल्याला वेगवेगळ्या विषयावर आहे। मराठी विषय, हिंदी विषय, इंग्लिश विषय, सायन्स विषय आणि मॅथ्स विषय। गणित दिवस कधी असतो 22 डिसेंबरला, हिंदी दिवस कधी असतो 14 सप्टेंबरला, मराठी दिवस कधी असतो 27 फेब्रुवारीला, सायन्स डे कधी असतो 28 फेब्रुवारीला। त्यावेळेस तुम्हाला निबंध स्पर्धा असतात, भाषण स्पर्धा असतात आणि एखादा उपक्रम बनवायचा असतो लेखी, ह्याच्यामध्ये पण तुम्हाला अनुभव येतो। पण माझ्या मते BIS या क्लबमध्ये जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट करता तेव्हा एखाद्या शास्त्रज्ञाप्रमाणे तुम्ही तो प्रोजेक्ट बनवला आहे बरोबर आहे। बिस्किटचं स्टँडर्ड बनवताना तुम्ही ग्रुपनं बनवले, ते 2 ग्रुप असतील किंवा 4 जणांचा ग्रुप असेल, त्याच्यामुळे तुम्ही बिस्किटचं स्टँडर्ड केलं का, त्याच्यामुळे तुम्हाला कळलं की बाबा बिस्किटचं प्रमाण कसं असतं, बिस्किटची टेस्ट गोड असते, कुठल्या बिस्किटची टेस्ट ही खारट असते, कुठल्या बिस्किटची टेस्ट ही गोड मिश्रित खारट असते। म्हणजे बिस्किटचं टेस्ट ही गोडच असते असं नव्हे, तर त्या बिस्किटच्या टेस्टमध्ये पण विविधता असते त्या टेस्टमध्ये बरोबर आहे। आणि त्याचं प्रमाण, त्याची रेसिपी कशी असते, त्याचं स्टँडर्ड काय आहे, त्याचा फायदा आपल्या शरीराला कसा आहे। जर खारट बिस्किट असतं तर ते खारट बिस्किट कोणाला द्यायचं असतं, ज्या मनुष्याच्या शरीरामध्ये सोडियम कमी असतं। सोडियम म्हणजे मीठ, आपल्या शरीरामध्ये साखरेचं पण प्रमाण व्यवस्थित लागतं आणि मिठाचं पण प्रमाण व्यवस्थित लागतं। मग आपल्या मनुष्य शरीरामध्ये साखर म्हणजे शुगर लेवल आणि मीठ म्हणजे सोडियम लेवल। मग ज्या मनुष्याचं सोडियम लेवल कमी असते त्याला खारट बिस्किट द्यावं लागतं, डॉक्टर सुचवतात। मग ते खारट बिस्किट कुठलं असतं, क्रॅकजॅक बरोबर आहे। क्रॅकजॅक बिस्किट हे असंच बनवलं नाही आहे खारट, त्याच्यामागे शास्त्रज्ञ, त्याच्यामध्ये विज्ञान सायन्स आहे त्याच्यामध्ये। ज्या मनुष्यांचं, ज्या व्यक्तीचं शरीरामधलं मीठ सोडियम लेवल जर कमी होत असेल तर त्यांना दिवसातून 2 किंवा 4 बिस्किट डॉक्टर खायला लावतात, चहाबरोबर किंवा दुधाबरोबर। ज्या व्यक्तीचं बॉडीमधली शुगर लेवल कमी असते त्यांना थोडंसं 1-2 बिस्किट शरीरामध्ये खावं लागतं। ते कुठले बिस्किट आहे, पार्लेची बिस्किट आहे का, ते कुठले बिस्किट आहे का, नाही, ते आहे मारी बिस्किट, पार्लेचं मारी बिस्किट। ज्यांची शुगर लेवल शरीरात कमी असते त्यांना मारी बिस्किट खायचं असतं। ग्लुकोज किंवा अदर कुठे वगैरे त्यांना खायला मलचं असतं। म्हणजे प्रत्येक एवढं पण तुम्ही त्याच्यामध्ये प्रोजेक्टमध्ये तुम्ही ते ज्ञान घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये सायन्स आहे आणि तुम्ही स्टँडर्ड शिकवण्याचा
PIS हे तुम्हाला ज्ञानरचनावादमध्ये एकदम जवळ आणतं. आणि म्हणून सुद्धा आम्हाला हा प्रोजेक्ट आवडला आणि संस्थेनं आणि शाळेनं या प्रोजेक्टला मान्यता दिली आहे. त्याच्यामुळे तुम्ही दुसरं कुठली कॉम्पिटिशन केलेली आहे, पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशन. त्याच्यामुळे तुमच्या कल्पनेमध्ये त्यांना तुम्हाला विषय दिला, सरांनी तुम्हाला विषय दिलेला आहे. PIS क्लबने तुम्हाला विषय दिला सरांनी थोडंसं तुम्हाला गाईडलाईन दिली आणि त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कल्पनेचा उपयोग केला आणि त्याच्यामुळे तुम्ही पोस्टर मेकिंग म्हणजे ते चित्र काढलं आणि ते चित्र काढताना तुमच्या कल्पनेचा विकास झालेला आहे, बुद्धीचा विकास अजून जोरदार झाला. बरोबर आहे. ज्यांनी ते पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला त्याला पूर्ण कळलं की बाबा मला सरांनी एवढंच सांगितलं होतं. पण जेव्हा मी ते चित्र काढायला गेलो त्यावेळेस माझ्या बुद्धीमध्ये वेगवेगळ्या कल्पना सादरीकरण कसं झालं त्याचं सादरीकरण मी त्या कागदावर रेखांकित केलं. म्हणजे इथं पण ज्ञानरचनावाद आलेला आहे आणि ज्यांचं शिक्षण ज्ञानरचनावादमध्ये होतं ना तो ती विद्यार्थिनी अत्यंत पुढं त्यांचं भवितव्य उज्ज्वल होत असतं. आणि आता तिसरा आहे तुमचा उपक्रम प्रोजेक्ट कुठला आहे, प्रश्नमंजुषा. या प्रश्नमंजुषामध्ये किती विषय आहेत, एक आहे सायन्स, एक आहे जनरल नॉलेज आहे, एक आहे बुद्धिमत्ता आणि चौथा आहे PIS. आणि अजून तुम्ही सांगितला विषय